हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ 2024 याची माहिती पाहणार आहोत. आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने शपथ घेऊन बरेच दिवस झाले आणि कोणाला कोणतं खातं मिळणार याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहत होता. शेवटी आज म्हणजेच 21 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर केलेलं आहे. मग आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालेलं आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्याच्या आधी काही बेसिक माहिती आहे, ती सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे, की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे मंत्रिमंडळ यांना शपथ देण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. परंतु कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं म्हणजे खाते वाटप करण्याचा अधिकार मात्र हा माननीय मुख्यमंत्री यांना असतो. हा दोन्ही मधला फरक तुम्ही समजून घ्या. आणि अजून एक महत्वाचं आहे, की आपलं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये एकूण 42 सदस्य आहेत. म्हणजे मंत्रिमंडळाचे सदस्य किती आहेत? 42. आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त 43 सदस्य असू शकतात. परंतु सध्या 42 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री आहे जे की आपले देवेंद्र फडणवीस आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी पहिले आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत अजित पवार. आता त्याच्यानंतर म्हणजे एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री किती आहेत? तर 33 कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्याच्यानंतर 6 हे राज्यमंत्री आहेत. आता 33 कॅबिनेट मंत्री आहेत, 6 काय आहेत? राज्यमंत्री आहेत. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, की हे जे 33 आणि 6 एकूण किती झाले? 39 झाले. बरोबर आहे. यापैकी 4 महिला मंत्री आहेत. आपल्याला माहिती असलं पाहिजे, की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महिला मंत्री किती आहेत? तर महिला मंत्री आहेत एकूण 4. आता या 4चं जर विभाजन करायचं झालं, तर या 4 पैकी 2 महिला मंत्री ह्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडे आणि आदिती तटकरे या 2 महिला मंत्री ह्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि 2 महिला मंत्री ह्या राज्यमंत्री आहेत. आता राज्यमंत्री कोण आहेत? तर माधुरी मिसाळ आणि आपलं मेघना बोर्डीकर ह्या 2 महिला मंत्री राज्यमंत्री आहेत. म्हणजे माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर ह्या 2 महिला मंत्री ह्या राज्यमंत्री आहेत आणि पंकजाताई मुंडे आणि आदिती तटकरे ह्या 2 महिला मंत्री ह्या कॅबिनेट मंत्री आहेत. तर ही 4 नावं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आता आपण कोणाला कोणतं खातं मिळालेलं आहे त्या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. पण त्याच्या आधी एक छोटीशी जाहिरात, काही सेकंद. जर तुम्हाला आदिवासी विभाग ई बुक विकत घ्यायचा असेल, तसंच आदिवासी विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक ई बुक विकत घ्यायचा असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक ई बुक विकत घ्या. यासोबतच अजून दोन ई बुक सुद्धा आहेत. त्यामध्ये आहे महिला व बालविकास विभागाचं ई बुक सुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर समाज कल्याण विभागाचं ई बुक सुद्धा उपलब्ध आहे. तिन्ही ई बुक आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहेत. चला तर मग आता आपण माहिती पाहूयात. तर या ठिकाणी माहिती पाहत असताना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे 2 खाती त्यांनी स्वतःकडे ठेवलेली आहेत. त्यापैकी त्यांचं सर्वात आवडतं खातं एक आहे गृह खातं आणि दुसरं आहे ऊर्जा खातं. आता जेव्हा ते मागील 2.5 वर्षे जेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा सुद्धा ही दोन्ही खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती आणि आता सुद्धा त्यांनी गृह खातं आणि ऊर्जा खातं हे स्वतःकडेच ठेवलेलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे. आणि महत्वाचं म्हणजे 2014 पासून नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. म्हणजे 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच होतं आणि 2019 ते 2022 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगर विकास खातं होतं. त्याच्यानंतर आहेत अजित पवार. तर हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे अर्थ खातं आहे. मागील 2.5 वर्षामध्ये सुद्धा अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडेच होतं. आता
कॅबिनेट जे मंत्री आहेत ना, त्यांची आपण माहिती पाहूयात. तर त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे की भाजपचे राज्य अध्यक्ष सुद्धा आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं आहे. अतिशय महत्त्वाचं असं खातं असतं बरं का. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला गृह खात्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं खातं हे नगर विकास खातं, त्यानंतर अर्थ खातं आणि महसूल खातं हे अतिशय महत्त्वाची अशी खाती मानली जातात. त्याच्यानंतरचं आहे राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा विभागाचे मंत्री आहेत. पण जलसंपदामधील त्यांच्याकडे फक्त गोदावरी व कृष्णा खोरे विकास हे एवढाच भाग त्यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजे अजून एक आहे म्हणजे गिरीश महाजन सुद्धा जलसंपदा मंत्री आहेत. पण त्यांच्याकडे वेगळा भाग आहे आणि राधाकृष्ण विखे म्हणजे आपल्याकडे आता 2 जलसंपदा मंत्री झाले आणि त्याची वाटणी त्यांनी केलेली आहे. की जलसंपदामधील गोदावरी नदीचं खोरं हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 49% क्षेत्र हे गोदावरी नदीच्या खोऱ्यानं व्यापलेलं आहे. तर गोदावरी नदीचं खोरं आणि कृष्णा खोरे हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहेत. म्हणजे अतिशय महत्त्वाची अशी खोरे आहेत. त्याच्यानंतर हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. याच्या आधी सुद्धा हे वैद्यकीय शिक्षण मंत्रीच होते मागील 2.5 वर्षात. चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्र शिक्षण खातं त्यांना दिलेलं आहे आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणजे संसदीय कामकाजाचं खातं सुद्धा त्यांनाच दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जे अधिवेशन होतात की नाही, ते अधिवेशनाच्या संदर्भात हे संसदीय कामकाज खातं असतं. याच्या आधी सुद्धा मागील 2.5 वर्षात चंद्रकांतदादा पाटीलच या खात्याचे प्रमुख होते. गिरीश महाजन यांच्याकडे 2 खाती आलेली आहेत पहा. एक आहे आपत्ती व्यवस्थापन आणि दुसरं आहे जलसंपदा. आता गिरीश महाजन यांना संकट मोचक असं सुद्धा म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं तेच खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे, की जिथं-जिथं संकट येईल, तिथं-तिथं संकट मोचकाचं काम त्यांनी करावं. आपत्ती व्यवस्थापनाचं तेच काम असतं. आणि जलसंपदा हे खातं दिले, पण जलसंपदामधील त्यांच्याकडे काय दिलेलं आहे? तो विदर्भ, तापी, कोकण विकास एवढा भाग हा जलसंपदेचा गिरीश महाजन यांच्याकडे आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदामधील गोदावरी नदीचं खोरं आणि कृष्णा नदीचे खोरे हे 2 खोरे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहेत. म्हणजे महत्वाचं जलसंपदामधील जी महत्वाची 2 खोरी आहेत ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहेत. आता त्याच्या पुढे पहा त्याच्या पुढची माहिती आपण आता पाहणार आहोत. आता त्यानंतरचे मंत्री आहेत पहा गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा विभाग हे खातं दिलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार 2014 पासून पाणी पुरवठा विभाग हा गुलाबराव पाटील यांच्याकडेच आहे. गणेश नाईक हे पहिल्यांदा मंत्री झाले. म्हणजे याच्या आधी खूप वर्षांपूर्वी ते मंत्री होते. 2014 नंतर आता पहिल्यांदा मंत्री झाले. तर यांच्याकडे वन खातं दिलेलं आहे पहा. वन खातं हे याच्या आधी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होतं, पण आता ते मंत्रिमंडळामध्येच नाहीत. तर गणेश नाईक यांच्याकडे वन खातं दिलेलं आहे. दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण हा विभाग दिलेला आहे. महाराष्ट्रातील शिक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण. तर शालेय शिक्षण विभाग हा दादाजी भुसे यांच्याकडे दिलेला आहे. संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण हा विभाग दिलेला आहे. शेतीशी संबंधित असं ते खातं आहे. त्याच्यानंतर अतिशय म्हणजे सध्या खूप ज्यांच्यावर चर्चा सुरू आहे किंवा ज्यांना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी प्रचंड दबाव आपल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी निर्माण केला होता. तसंच त्यांच्याकडे कोणतंही खातं देऊ नये, बिनखात्याचे मंत्री ठेवावेत असाही दबाव त्यांच्यावर होता. असे म्हणजे धनंजय मुंडे. इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खातं दिलेलं आहे. जे की आधी छगन भुजबळ यांच्याकडे होतं. तर आता सध्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री धनंजय मुंडे असतील. मंगल प्रभात लोढा हे कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन या खात्याचे मंत्री आहेत. उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा ही खाती दिलेली आहे. उदय सामंत याच्या आधी सुद्धा उद्योग खात्याचे मंत्री होते. जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल हा इंग्रजी शब्द झाला, मराठीमध्ये याला आपण राजशिष्टाचार असं म्हणतो. तर राजशिष्टाचार आणि विपणन या 2 खात्याचे मंत्री हे जयकुमार रावल असतील. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरण बदल आणि पशुसंवर्धन ही 2 खाती दिलेली आहेत. म्हणजे पर्यावरण व वातावरण बदल हे एक खातं आहे आणि पशुसंवर्धन हे दुसरं खातं आहे.
तर अशी 2 खाती पंकजा मुंडे यांच्याकडे दिलेली आहेत. अजून एक लक्षात ठेवा, हे जे आपलं 39 आणि 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं 42 सदस्यांचं जे मंत्रिमंडळ आहे ना, त्यामध्ये एकमेव पंकजा मुंडे अशा मंत्री आहेत, ज्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. बाकीचे सर्वच्या सर्व मंत्री हे विधानसभेचे सदस्य आहेत. हे सुद्धा लक्षात असू दे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, की विधान परिषदेचे सदस्य असलेल्या एकच म्हणजे पंकजाताई मुंडे त्या एकमेव मंत्री या मंत्रिमंडळामध्ये आहेत. ही सुद्धा माहिती तुम्हाला असू द्या. ॲडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता त्याच्या पुढचे मंत्री आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये आहेत पहा अतुल सावे. हे ओबीसी विकास, दुग्ध विकास मंत्रालय आणि अक्षय ऊर्जा असं 3 खाती दिलेली आहेत. म्हणजे एक ओबीसी विकास, दुग्ध विकास आणि अक्षय ऊर्जा ही 3 खाती अतुल सावे यांच्याकडे असणार आहेत. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय म्हणजे आदिवासी विकास जे खातं आहे ते अशोक उईके यांच्याकडे आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे 3 खाती आहेत. एक आहे पर्यटन खातं महत्वाचं आहे जे की स्थान त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय म्हणजे पर्यटन खातं, खाण खातं आणि स्वातंत्र्य सैनिक असे 3 खाते आहेत. आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान खातं दिलेलं आहे. दत्तात्रय भरणे यांना आपण दत्तात्रय मामा भरणे असं सुद्धा म्हणतो. तर त्यांच्याकडे 2 खाते आहेत. एक आहे क्रीडा खातं आणि दुसरं आहे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय अशी 2 खाती त्यांच्याकडे आहेत. त्याच्यानंतरच्या आहेत अदिती तटकरे. ह्या महिला व बालविकास खात्याच्या प्रमुख असतील. याच्या आधी सुद्धा महिला व बालविकास खात्याच्या प्रमुख ह्या अदिती तटकरेच होत्या आणि अदिती तटकरेच महिला व बालविकास मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार होते. शिवेंद्र राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचं राजघराणं जे आहे त्यांचे वंशज आहेत हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर पहिल्यांदाच मंत्री झालेत आणि यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दिलेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलेलं आहे. माणिकराव कोकाटे कृषी खातं दिलेलं आहे. त्याच्या पुढे पहा आता जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज ही 2 खाती दिलेली आहेत. नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री असतील. त्याच्यानंतर संजय सावकारे हे कापड खात्याचे मंत्री असतील. कापड उद्योग जे आहे आपल्याकडे हातमाग वगैरे त्या संदर्भात त्यांना काम पाहायचं आहे. कापड गिरण्या वगैरे आहेत. संजय शिरसाट हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतील. सामाजिक न्याय हे खातं संजय शिरसाट यांच्याकडे आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं आहे. त्यालाच वाहतूक खाते म्हणता येईल. याच्यामध्ये एसटी महामंडळ आलं किंवा आपल्याकडे जे आरटीओ आहेत ते सगळे या परिवहन विभागाअंतर्गत येतात. तर हे सुद्धा अतिशय महत्वाचं असं खातं मानलं जातं. त्याच्यानंतर भरत गोगावले, भरत शेठ गोगावले या नावाने प्रसिद्ध आहेत पहा. तर यांच्याकडे 2 खाती दिलीत. एक आहे रोजगार हमी आणि दुसरं आहे फलोत्पादन. मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन हे खातं दिलेलं आहे. नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदर हे खातं दिलेलं आहे. आता नितेश राणे हे कोकणामधील आहेत आणि कोकणामध्येच प्रामुख्याने आपल्याला मत्स्य उद्योग पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणात. इतरही महाराष्ट्रात होतो पण त्याचं प्रमाण कमी आहे. जे प्रमाण कोकणामध्ये आहे ते खूप जास्त आहे आणि बंदर महाराष्ट्रामध्येही कोकण किनारपट्टीलाच आहे. म्हणून मे बी त्यांच्याकडे मत्स्य आणि बंदर खातं दिलं असेल. त्याच्यानंतरचे आहेत आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खातं दिलेलं आहे. बाबासाहेब पाटील यांना सहकार हे खातं दिलेले अतिशय महत्वाचं आहे. सहकारी सूतगिरणी असेल, सहकारी साखर कारखाना असेल, त्याच्यानंतर पतसंस्था आहे, सहकारी बँका आहेत, हे सर्व त्यांच्या अंतर्गत येतात. महत्वाचं खातं आहे ते. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं दिलेलं आहे. हे सुद्धा महत्वाचं खातं आहे. त्याच्या पुढे पहा आता राज्यमंत्री. आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. आता राज्यमंत्र्यांची आपण माहिती पाहूया. 6 राज्यमंत्री आहेत. त्याच्यामध्ये माधुरी मिसाळ यांच्याकडे पहा सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती त्यांना दिलेली आहेत. आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय अशी 2 खाती दिलेली आहेत. मेघना बोर्डीकर यांच्याकडे
सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पाणीपुरवठा 3 खात्याच्या त्या राज्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर पहा आता अ, इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन ही खाती दिलेली आहे. या खात्याचे ते राज्यमंत्री असतील. योगेश कदम हे गृह राज्यमंत्री असतील. गृह खात्याचे राज्यमंत्री. गृह खात्यामध्ये सुद्धा शहरी भाग जो आहे, तो शहरी भागच फक्त त्यांच्याकडे आहे. पंकज भोयर हे गृहनिर्माण राज्यमंत्री असतील. तर अशा पद्धतीनं हे महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ आहे आणि तुम्हाला आदिवासी विभाग ई-बुक किंवा आदिवासी विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक ई-बुक घ्यायचा असेल, तर विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहे. तसंच महिला व बालविकास विभागाचं ई-बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहे आणि समाज कल्याण विभागाचं ई-बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.